हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश इंगळे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अगेन डिस्कस करणार आहे की जो तुमचा 10th चा सिलेबस जो पार्ट 2 बायोलॉजी रिलेटेड त्याच्यामधला जो आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेला आहे हेरिडिटी आणि व्हेरिएशन्स. हेरिडिटी आणि व्हेरिएशन मी 12th बरेचदा म्हणतो हेरिडिटी आणि इव्होल्यूशन्स. आणि हेरिडिटी इव्होल्यूशन्स मधला आपला जो 3rd या 4th नंबरचा लेक्चर आय थिंक सो 3rd नंबरचा लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण डिस्कस काय करणार आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन्स. की काय एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन्स म्हणजे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन म्हणजे नेमकं काय आणि याची का जरूरत पडली या व्हेरियस गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही याच्या पहिलं लेक्चर जर पाहिलं नसेल तर आय रिक्वेस्टेड की तुम्ही ते जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ लेक्चर. कारण की त्याच्यामध्ये मी केमिकल इव्होल्यूशन सांगितलेली आहे किंवा केमिकल इव्होल्यूशन थेरी तुम्हाला कंप्लीट नाही आहे, पण केमिकल इव्होल्यूशन मी सांगितलेलं आहे की सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल नंतर न्यूक्लिक ऍसिड किंवा जसं की डीएनए आणि डीएनए आणि आरएनएचं फॉर्मेशन कशा पद्धतीने झालं या व्हेरियस गोष्टीचं डिस्कशन आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेलं आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, तर बघा काय आपला जो एव्हिडन्सेस म्हणजे आजचा जो पोर्शन आहे तो काय तुमचा एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. की इव्होल्यूशनचे काय एव्हिडन्सेस आहे किंवा इव्होल्यूशनचे एव्हिडन्सेसची काय जरूरत आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, केमिकल इव्होल्यूशन बघितली, त्याच्यामध्ये आपण सांगितलं की सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालं आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पासून न्यूक्लिक ऍसिडचं फॉर्मेशन झालं. जसं की डीएनए आणि आरएनएचं फॉर्मेशन झालं. कशाच तुमच्या डीएनए आणि आरएनए जे तुम्हाला माहिती आहे डीएनए आणि आरएनए बेसिकली आरएनए तर नाही पण डीएनए काय तुमचं एक जेनेटिक मटेरियल आहे. काय तुमचं जेनेटिक मटेरियल. आणि हे जेनेटिक मटेरियल बेसिकली इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपण यूज करतो आणि हेच कारण आहे आज डीएनएच आहे की आपण अशा पद्धतीने फॉर्म होतो. प्रत्येकाचं जे जनरेशन आहे प्रत्येकासारखी दिसते. ठीक आहे, तर तो एक जेनेटिकचा पार्ट आहे, तेवढं डिस्कस करणार नाही. पण त्या थेरीनं आपल्याला काय सांगितलं की सगळ्यात पहिले प्रोसेल बनली. ज्यावेळेस डीएनए त्याचा असेंबल झाला आणि असेंबल झाल्यानंतर प्रोसेलचं फॉर्मेशन झालं आणि प्रोसेलचं फॉर्मेशन झाल्यानंतर हे जनरली सगळी प्रोसिजर ओशियनमध्ये झालेली आहे. सगळ्यात पहिला जो लाईफ आहे तो तुम्हाला समुद्रामध्ये किंवा ओशियनमध्ये पाहायला भेटला. आणि त्याच्यामध्ये काय झालं की जे सगळ्यात पहिली सेल आली, थोडंसं आपण लेक्चरला कनेक्ट करणार आहे, लेक्चरला कनेक्ट करून घेऊ याच्या पहिले. त्यानंतर आपल्याकडे काय बनली होती आपली प्रोसेल बनली. बेसिकली प्रोकॅरियोटिक सेल नाही, याच्यापासून अपडेट होऊन कदाचित काय बनलेली आहे तुमची प्रोकॅरियोटिक सेल बनली. काय बनली प्रोकॅरियोटिक सेल. आणि प्रोकॅरियोटिक अपडेट होऊन काय बनली तुमची यूकॅरियोटिक सेल बनली. काय बनली यूकॅरियोटिक सेल. आणि यूकॅरियोटिक सेल पासून पुन्हा डिव्हिजन झालं असेल तुमचं जे की ॲनिमल सेल्स आहे आणि ॲनिमल सेल्स नंतर कशाचं तुमच्या प्लांट सेल्सचं. अशा पद्धतीनं काय झालं असेल आपलं इव्होल्यूशन झालं असेल. मग या गोष्टीमध्ये कॉमन गोष्ट मी काय म्हटली की सगळ्याची जी उत्पत्ती आहे ती एक पर्टिक्युलर सेल पासून झाली. लक्षात इथपर्यंत म्हणजे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की सगळ्याचा जो ओरिजिन आहे, सगळ्याचा जो म्हणजे पूर्वज आहे तो काय तुमचा कॉमन आहे. मग ठीक आहे, तुम्ही मानलं बा, तुम्ही थेरी दिली आम्हाला सांगितलं की सगळ्याचा पूर्वज एकसारखा आहे. ऑब्विसली गोष्ट आहे, आम्ही पण म्हटलं हो आहे सगळ्या गोष्टी. बट त्याच्या काही ना काही एव्हिडन्सेस तर लागतील ना, काहीतरी सबूत लागेल ना आपल्याला. त्याच्या व्यतिरिक्त आपण कसं मानणार आहे, आपण सायंटिस्ट आहे नाही, ऑब्विसली गोष्ट आहे. तर मग आपल्याला काहीतरी एव्हिडन्सेस लागतील ना. तर मग एव्हिडन्सेस आपल्याला म्हणजे काय करावं लागेल, तुम्हाला एव्हिडन्सेस सांगावं लागतील. तर मग या लेक्चरमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एव्हिडन्सेसच पाहणार आहे कशाचे तुमच्या इव्होल्यूशनचे. मग टॉपिक काय एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. या लेक्चरमध्ये आपण 3 एव्हिडन्सेस डिस्कस करू जे की इन डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी काय होऊन जातील क्लिअर होऊन जातील. तर चला इकडे लक्ष द्या आजच्या लेक्चरमध्ये काय आहे. तर मग तर बघा 3 एव्हिडन्सेस आज घेऊ आपण. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, एनाटॉमिकल एव्हिडन्सेस आणि वेस्टिजियल ऑर्गन्स. हे 3 गोष्टी पाहणार आहे आपण. तर सगळ्यात पहिले जे आहे तुमचं ते आहे तुमचं मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. की मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस काय असतात की एक्सटर्नल ज्या गोष्टी राहतात जे आपल्याला बाहेरून दिसतात प्रत्येक ॲनिमलच्या, तेच आपल्याला त्याला काय म्हणतो आपण, त्याला मॉर्फॉलॉजी म्हणतो. काय म्हणतो मॉर्फॉलॉजी. बाहेरचे जे जसा चेहरा असणे, बाहेरच्या ज्या गोष्टी दिसतात ना त्याला मॉर्फॉलॉजी म्हणतात. आणि आपल्याला बाहेरचे जे कॅरेक्टर्स आहेत तेच या याच्यामध्ये डिस्कस करणं आहे. कशामध्ये तुमच्या मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये. ठीक आहे, लक्षात इथपर्यंत बघा काय काय गोष्टी येतं. बघा काय म्हटलेलं आहे की व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर. म्हणजे काय की मॉर्फॉलॉजीमध्ये आपल्याला व्हेरियस सिमिलॅरिटीज दिसतात म्हणतात. आपण पाहू समोर काय येतं. व्हेरियस सिमिलॅरिटी लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ. कशामध्ये स्ट्रक्चर ऑफ माउथ पोझिशन्स दिसते तुम्हाला, माउथ पोझिशन्स. त्यानंतर काय म्हटलं की आय स्ट्रक्चर. त्यानंतर काय म्हटलं की नॉस्ट्रिल अँड इयर पिना अँड हेअर ऑफ बॉडी आर द सीन इन ॲनिमल्स. जर तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर पाहत असाल तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्टेट बोर्डचं बुक घेऊन बसा. तुम्हाला त्याच्यामध्ये डायग्राम दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बेटर ऑब्झर्वेशन तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, तर मी पण एक बुक्स घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काय काय गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये. व्हेरियस सिमिलॅरिटीज. कशामध्ये सिमिलॅरिटी म्हटलं, माउथ पोझिशनमध्ये. तर पाहू आपण माउथ पोझिशन तुम्हाला दिसते, तुम्ही बुक्स घेऊन बसा. आणि माउथ पोझिशन म्हणजे काय
बघा की हे 3 डिफरंट स्पेसिसचे ॲनिमल आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत. 3 डिफरंट स्पेसिस आहे, एका स्पेसिसला नाही आहे. मग प्रत्येकाचे जे म्हणू शकतो आपण त्याला माउथ पोझिशन, बघा प्रत्येकाचं माउथ पोझिशन सेम आहे आणि सिमिलॅरिटीज आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. हालाकी डिफरंट स्पेसिस आहे. अगेन्स्ट काय म्हटलं की आय स्ट्रक्चर म्हणजे डोळे, बघा डोळे इथंच अवेलेबल आहे. प्रत्येकाचे डोळ्याचे जी पोझिशन आहे किंवा डोळ्याचं जे स्ट्रक्चर आहे ते पण सिमिलर आहे. अगेन्स्ट आपल्याला काय म्हटलेलं आहे की इयर पिना, जे इयर पिना असते ना, हे जे दिसतात तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे इयर पिना बेसिकली साऊंड कॅप्चर करण्यासाठी. तर या प्रत्येक ॲनिमलचा इयर पिना एकसारखे. आता डॉग्स पण वरतं कानं करू शकतात, वरतं इयर करू शकतात, ठीक आहे. तर जे इयर पिना आहे त्याचं पण पोझिशन आपल्याला काय दिसते, एकदम सारखी दिसते. आणि त्यानंतर अगेन्स्ट आहे तुमची बॉडी हेअर, म्हणजे हेअर बॉडी म्हणजे आपल्या शरीरावरचे जे केस आहेत त्याच्या अंगावर पण केस हेअर प्रेझेंट आहे तिन्ही ॲनिमलच्या याच्यावर, ठीक आहे. तर हे बेसिकली काय झाले तुमचे सिमिलॅरिटीज झाले. काय झाले सिमिलॅरिटीज कशामध्ये, तुमच्या ॲनिमल्समध्ये. पण एवढं तर पुरेसं आहे नाही ना आपल्याला, अजून एक्झाम्पल लागतील आपल्याला. तर आपण पाहू समोर एक्झाम्पल काय आहे. तर अगेन्स्ट एक्झाम्पल दिलेले तुम्हाला प्लांटमध्ये. कशामध्ये एक्झाम्पल दिलेले तुमच्या प्लांटमध्ये. प्लांटमध्ये पण काय म्हटलं आहे ना की सिमिलॅरिटीज इन दिस कॅरेक्टर इन द कॅरेक्टर लाईक लीफ शेप, त्यानंतर लीफ वेनेशन्स. दोन दिलेले, अजून 1-2 दिले असतील. मी 2 एक्झाम्पल घेतलेले. काय दिले, लीफ शेप आणि लीफ वेनेशन. लीफ शेप म्हणजे नेमकं काय की तुम्हाला माहिती आहे की पत्त्याचा लगभग शेप सगळ्या प्लांटचा आपल्याला अशा पद्धतीनं दिसतो. आणि लीफ वेनेशन म्हणजे नेमकं काय, ज्याच्यामध्ये व्हेनची जी अरेंजमेंट राहते अशा पद्धतीनं. तर मोस्ट ऑफ द प्लांटमध्ये आपल्याला लीफ वेनेशन अशाच पद्धतीनं अरेंजमेंट दिसते. मग ह्या दोन्ही सिमिलॅरिटीज आहे. त्यानंतर फ्रूट्स वगैरे म्हणू शकतो आपण, फ्रूट पोझिशन्स वगैरे भरपूर काही कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. पण बघा 2 दिलेले. एक दिलेले तुम्हाला लीफ शेप म्हणजे जे पत्त्याचा जो शेप राहतो तो अशा पद्धतीने राहते. आणि अनदर जे तुम्हाला सेकंड दिलेलं आहे ते आहे तुमचा लीफ वेनेशन्स. वेनेशन्स म्हणजे नेमकं काय की लीफमध्ये असणारी अशा पद्धतीची जी अरेंजमेंट राहते, मोस्ट ऑफ द व्हेनची जी अरेंजमेंट राहते वेनेशन म्हणतात. त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज दिसतात तुम्हाला. मग बघा की तुम्हाला प्लांट्समध्ये पण सिमिलॅरिटी दिसतात, तुम्हाला ॲनिमल्समध्ये पण सिमिलॅरिटी दिसतात. मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की दिस इंडिकेट दॅट हेन्स द प्रूव्ह दॅट देअर ओरिजिन मस्ट बी द सेम. म्हणजे तुमचं सगळ्याचं ओरिजिन कसं झालं असतं, सेम पासून झालं असतं. अँड कॉमन एन्सिस्टर म्हणजे सगळ्याचा जो पूर्वज आहे, एन्सिस्टर म्हणजे काय होते, पूर्वज होते. सगळ्याचे जे पूर्वज आहे ते काय राहिले असतात, सेम राहिले असतील. लक्षात येतपर्यंत हा जो एव्हिडन्सेस आहे हा झाला तुमचा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, जे की तुम्ही डोळ्यांना पाहता की ते कसे दिसतात, काय दिसतात, त्याचं इयर स्ट्रक्चर, इयर पिना स्ट्रक्चर, तुमच्या आय स्ट्रक्चर, तुमचं माउथ पोझिशन स्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी आपल्याला सिमिलर दिसतात. म्हणून आपलं काय कॉमन एन्सेस्टर अवेलेबल आहे. आणि हे एव्हिडन्सेस इव्होल्युशनले फेवर करतात. इव्होल्युशनची थेरी आपल्याला सांगितलेली, आतापर्यंत ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या त्याला काय करतात, फेवर करतात. ठीक आहे, फर्स्ट क्लिअर झालं. काय आहे बघा. आता सेकंड काय दिलेलं तुम्हाला, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस आहे. काय सेकंड काय तुमचे, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आता बघा की मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे बाहेरचे जे आपल्याला दिसतात एक्झॅक्टली स्ट्रक्चर आपण म्हणू शकतो बाहेरची स्टडी. आणि ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय, इंटरनल स्टडी, अंदरची जे स्टडी करतो आपण ॲनाटॉमी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ॲनाटॉमी. म्हणजे बेसिकली इंटरनल स्ट्रक्चर पाहणं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस पाहणं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसतात का नाही दिसत. बघा काय म्हटलेलं आहे की सिमिलॅरिटीज बिटवीन, बघा कोणकोणत्या त्याच्यामध्ये दिलेले आहेत. एक्झाम्पल दिलेलं आहे की ह्युमन दिलेलं आहे, कॅट्स दिलेलं आहे, त्यानंतर म्हणजे कॅट्स, त्यानंतर काय दिलेलं आहे, बॅट्स दिलेलं आहे ज्याला वटवाघूळ म्हणतो, त्यानंतर काय फ्लिपर ऑफ व्हेल्स. इथपर्यंत आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. ह्युमन हँड्स दिलेलं आहे, फोर लेग्स दिलेलं आहे. म्हणजे बेसिकली कॅटचे समोरचे पाय, आपल्या माणसाचे हात, माणसाचे जे हँड्स आहे, त्यानंतर कॅटचे समोरचे पाय, त्यानंतर बॅटचे जे पंखातला अंदरचा जो स्ट्रक्चर राहतो तो. आणि अनदर काय दिलेलं आहे तुम्हाला, फ्लिपर्स ऑफ वेल्स म्हणजे काय, माशाचा हात बेसिकली ज्याच्या वर्षावर ते पोवल्या जातात. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर सेम आहे का नाही हे पाहणार आपण. पण त्याच्यामध्ये बघा की जे सेकंड एव्हिडन्सेस दिलेले आहेत, बघा हे पुस्तक आहे, ते बुक्स आहे तुमचं. या बुक्समध्ये तुम्हाला दिसते की हँड्स, ह्युमन हँड दिसत आहे, त्यानंतर कॅट, त्याच्यानंतर काय दिसत आहे, कॅट दिसत आहे, त्यानंतर बॅट्स आणि वेल्स. याचे प्रत्येकाच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसते. ठीक आहे, हालाकी प्रत्येक वेगळ्या स्पेसिसचे ॲनिमल्स आहेत, वेगळे. कोणीतरी पोहण्यासाठी त्याचा यूज करत आहे, वेल्स त्याचा जे पोहण्यासाठी, फ्लिपरचा जो यूज करते पोहण्यासाठी करते, वटवाघूळ त्याचं उडण्यासाठी करत आहे, त्यानंतर कॅट्स वगैरे काहीतरी शिकार करण्यासाठी करत आहे. आणि आपण ह्युमन हँडचा व्हेरियस पर्पजसाठी करतो, जसं की मी आज यूज करू आलो बोर्ड लिहिण्यासाठी किंवा तुम्हाला समजण्यासाठी व्हेरियस गोष्टी यूज करतात. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, सिमिलॅरिटीज दिसतात. काय दिसतात, सिमिलॅरिटीज. हालाकी हे दोन म्हणजे डिफरंट स्पेसिसचे ॲनिमल आहे. मग आपल्याला काय म्हणतो की दिस सिमिलॅरिटीज आणि हे सिमिलॅरिटीज इंडिकेट, म्हणजे हे काय करतात, एक इंडिकेट करतात दॅट दोज ॲनिमल मे बी हॅव अ कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे सगळ्याचा ॲन्सेस्टर काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. कारण की याच्यामध्ये आपल्याला काय सापडतात, एव्हिडन्स
एव्हिडन्सेस सापडतात. अगेन्स्ट हे जे एव्हिडन्सेस आहेत, जे एव्हिडन्सले आपण अनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हटलं, हे फेवर करते तुमचा इव्होल्युशनले. जे इव्होल्युशनच्या थेरीज आपल्याला सांगितले गेलेले आहेत त्या एक्झॅक्टली राईट अँड सटीक आहेत म्हणून. ठीक आहे, तर एव्हिडन्सेस समजलं इथपर्यंत. 2 एव्हिडन्सेस समजले. आता बघा की थर्ड एव्हिडन्सेस म्हणजे एव्हिडन्सचे जे मिनिंग पाहून घ्या. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय की बाहेरचे जे स्ट्रक्चर आहे, आणि अनाटॉमिकल म्हणजे काय इंटरनल स्ट्रक्चर. आणि थर्ड आहे तुमचं वेस्टिजियल ऑर्गन. थर्ड कोणतं आहे तुमचे वेस्टिजियल ऑर्गन. पहिले तर थोडी डेफिनेशन क्लिअर करून घ्या, याच्यावरून तुमचा कॉन्सेप्ट लक्षात येऊन घ्या की वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे नेमकं काय. की काय म्हटलेलं आहे की डीजनरेटेड ऑर अंडर डेव्हलपमेंट. काय म्हटलं, डीजनरेटेड ऑर अंडर डेव्हलपमेंट युजलेस ऑर्गन, ज्याचा आपल्याला काही यूज नाही म्हणून त्याला काय म्हणतात, युजलेस ऑर्गन. बेसिकली काय ते डीजनरेटेड आहेत, त्यानंतर अंडर डेव्हलपमेंट आहे. त्याचं जे डेव्हलपमेंट पहिले झालं होतं पण आज त्याचा आपण यूज करत नाही म्हणून ते सध्या कोणत्या कंडिशनमध्ये आहे, अंडर डेव्हलपमेंट आहे. आणि युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम, एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये असणारे असे ऑर्गन ज्याचा युजलेस आहे, अंडर डेव्हलपमेंट आहे आणि डीजनरेटेड आहे, आर कॉल्ड, अशा ऑर्गनले किंवा अशा ऑर्गनले काय म्हणतात, वेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतात. ठीक आहे, वेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन क्लिअर झाली. सरळ सरळ सांगायचं म्हणणं काय की युजलेस ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये डीजनरेटेड आणि युजलेस ऑर्गन जे आपल्या बॉडीमध्ये असे ऑर्गन प्रेझेंट आहे तशा ऑर्गनले आपण वेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतो. आलं लक्षात. मग वेस्टिजियल ऑर्गन आहे तर कशासाठी आहे बा आपल्याकडे, काय जरूरत आहे आपल्याला वेस्टिजियल ऑर्गनची किंवा काय जरूरत आहे आपल्याकडे असणे, त्याच्या मागे पण कारण आहे, ते पण पाहून घेऊ आपण काय गोष्टी आता. such structure being to be the degenerated under such situation, पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये ते डिजेनरेट झालेले आहे. मग कोणती सिच्युएशन आहे, ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ द नॅचरल सिलेक्शन. ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ द नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनला थोडं हायलाईट करून घ्या, कारण की नॅचरल सिलेक्शन आपल्या निसर्गामध्ये एक अशी प्रोसेस आहे जे की ऑर्गॅनिझमले सिलेक्ट करते. काय करते, सिलेक्ट. एक एक्झाम्पल पाहून घेऊ आपण आपल्याच पद्धतीनं, आणि आपल्या पद्धतीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात येईल काय येतं. एखादी वाईल्ड लाईफ आहे किंवा जंगल एरिया आहे, या जंगल एरियामध्ये भरपूर काही झाडं अवेलेबल्स आहे. ठीक आहे, आणि झाडं अवेलेबल असल्या कारणाने याच्यावर काही स्नेक अवेलेबल पण आहे. मग काय झालं की काही स्नेकचा कलर फिकट ग्रीन म्हणजे थोडासा रेड कलर होता, मग ग्रीन कलरच्या इकडे गेला. आपण फक्त एक एक्झाम्पल पाहतोय तुम्हाला कॉन्सेप्ट समजण्यासाठी. मग काय झालं की या 3 स्नेकचा कलर ग्रीन आहे, कारण की याच्या हॅबिटॅटनुसार याने कलर चेंज केला, आणि एका स्नेकचा कलर काय तुमचा रेड कलर आहे. कोणता कलर आहे तुमचा, रेड कलर. मग झालं काय की हे 3 गोष्टीमध्ये काय तुम्हाला माहिती आहे की जो ईगल्स असतो तो स्नेकचा शिकार करतो. मग वरतं फिरत आहे ईगल कशासाठी, शिकार करण्यासाठी. तर मग याच्यापैकी कोणाचा शिकार होईल तर तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगसाल रेड कलरचा. त्याचं कारण काय की त्याच्या हॅबिटॅटनुसार तो स्वतःमध्ये चेंज झाला नाही, आणि चेंज न झाल्या कारणाने त्याचं नॅचरल रिजेक्शन झालं, आणि या 3 स्नेकनं नॅचरल सिलेक्शन झालं. तर सरळ सरळ नॅचरल सिलेक्शन म्हणजे नेमकं काय, निसर्ग ज्या म्हणजे निसर्गाची सिलेक्शन जी प्रोसेस आहे. हालाकी हे प्रोसेस डिफाईन करत नाही, मी एक सिंपल एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. हे वेगळी प्रोसेस नॅचरल सिलेक्शनची भरपूर काही डायरेक्शन राहतात त्याच्यामध्ये. तर काय झालं, या तिघाचं सिलेक्शन झालं आणि एकाचं काय झालं, रिजेक्शन झालं. हे नॅचरल सिलेक्शन प्रोसेस आहे. हजारो वर्षाच्या काळामध्ये आपल्याला त्या ऑर्गनची जरूरत होता, पण आज आपल्याला त्या ऑर्गनची जरूरत नाहीये, त्याच भरोश्यावर आपलं नॅचरल सिलेक्शन झालं. म्हणून काय म्हटलेलं आहे की काही सिच्युएशन अशा आल्या आपल्यामध्ये ॲज पर प्रिन्सिपल ऑफ द नॅचरल सिलेक्शन, या कारणानं ते काय झाले, अंडर डेव्हलपमेंट झाले, पण त्याला अंडर डेव्हलपमेंट किंवा युजलेस झाले. मग युजलेस होणं काय आज होतं काल म्हणजे म्हणू शकतो की 100 वर्षा पहिले होतं आणि 100 वर्षानंतर आपल्याकडे युजलेस झालं असं होते का, नाही. त्याला भरपूर काही वर्ष लागले. म्हणून काय म्हटलं, इट टेक द थाउजंड्स ऑफ इयर फॉर द स्ट्रक्चर डिसअपियर. ते स्ट्रक्चर डिसअपियर होण्यासाठी आपल्याला 1000 म्हणजे बेसिकली हजारो वर्षाचा कालावधी लागला. लक्षात इथपर्यंत. आता पाहू आपण वेस्टिजियल ऑर्गनचे एक्झाम्पल की काय एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिले जातात. पहिला नंबर काय तुमचा अपेंडिक्स आहे, नंतर टेल बोन्स आहे, विस्डम टीथ आहे आणि इयर मसल्स आहे. पाठ करण्यासाठी एकदम इझी आहे, पाहून घ्या. अपेंडिक्स, पहिले अपेंडिक्स पाहू आपण काय गोष्टी आहेत की इव्होल्युशनले कसे फेवर करतात हे पाहावं लागेल ना आपल्याला. एव्हिडन्सेस काय आहे, अपेंडिक्स म्हटलं. एव्हिडन्सेस काय आहेत आपले, अपेंडिक्स काय आहे की बेसिकली हे लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन मधला जे अटॅचमेंट आहे त्याची अवेलेबल जो कोम म्हणतो आपण त्याला अपेंडिक्स म्हणतात. आणि अपेंडिक्स कशासाठी आहे, बेसिकली हार्बिव्हरससाठी हा यूज होतो. हार्बिव्हरससाठी म्हणजे काय की जे घासपूस खातात, कळवाकुटार खातात, त्याच्यासाठी जे कळवाकुटार म्हटल्यापेक्षा जे घास खातात ज्याच्यामध्ये सेल्युलोज वगैरे राहते त्याला पचण्यासाठी अपेंडिक्सचा यूज केला जाते. आपल्याकडे ते एन्झाईम प्रेझेंट नाही आहे, आपल्या स्टमकमध्ये सेल्युलोज गलवण्यासाठी एन्झाईम सिक्रेट होत नाही, तर हार्बिव्हरसाठी जरूरत आहे म्हणून ते अपेंडिक्स त्याच्याकडे प्रेझेंट आहे. मग अपेंडिक्स त्याच्याकडेही प्रेझेंट आहे, अपेंडिक्स आपल्याकडेही प्रेझेंट आहे. म्हणजे बेसिकली काय म्हणू शकतो की आपला जो एन्सेस्टर आहे तो काय राहिला असन, कॉमन राहिला असन. हे एक्झाम्पल फेवर करतात तुमच्या इव्होल्युशन थेअरीला. लक्षात इथपर्यंत ठीक आहे. अगेन सेकंड पाहू आपण. एक नाही समजलं दुसरं समजा. टेल बोन आहे. टेल बोन तुम्हाला माहिती आहे की मंकीजकडे अवेलेबल, टेल बोन आपल्याकडे अवेलेबल आहे पण मंकीकडे टेल अवेलेबल आहे.
ज्या टेल पासून बोन म्हणजे आपल्या कम्प्लिटली शेपटी बनलेली आहे त्या बोनला आपण टेल बोन असे म्हणतो. काय झालं की हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये, करोडो वर्षाच्या इव्होल्युशन, ह्युमन इव्होल्युशन्समध्ये जर आपण ड्रायोपॅथिकसच्या पहिले गेलो तर जसं की इजिप्टोपॅथिकस आहे, इजिप्टोपॅथिकसकडे टेल अवेलेबल होती, ड्रायोपॅथिकस नंतर तर नाही अवेलेबल नव्हती. आणि त्यानंतर आपले जे रिलेटिव्ह आहे बायोलॉजिकल रिलेटिव्ह जसं की आपण म्हणू शकतो की चिंपांझीज आहे, ऑरँगोटँग्स आहे, त्यानंतर गोरिलाज वगैरे आहे, त्याच्याकडे आज टेल अवेलेबल नाही आहे. त्याचं कारण काय की आपण आपलं शेल्टर सोडून दिलेलं आहे. आपलं शेल्टर काय होतं, झाडावर राहणे. आणि झाडावर राहणे म्हणजे काय की आपल्याला टेलचा यूज होता. पण आपण आज झाडावर राहतो का? नाही. आपल्याला टेलचा यूज आहे का? नाही. बेसिकली बॅलन्स करण्यासाठी किंवा काहीतरी ग्रिप करण्यासाठी. जे मंकीज आहेत ना ते टेलनं ग्रिप पण करतात, कोणकोणते मंकीज आहेत, किंवा अनदर म्हणू शकतो की बॅलन्स करण्यासाठी आपल्याला त्याची जरूरत होती. पण वेळेनुसार आपल्याला त्याची जरूरत राहिली आणि काय झालं की आपण इरॅक्ट पॉइश्चरमध्ये आलो. धीरे धीरे काय आलो की झाडाच्या खाली आल्यानंतर आपल्याला लार्ज टेरेस्टिक म्हणजे लार्ज एरिया पाहण्याची जरूरत होती. मग जर आपण 4 पायावर चालतो तर आपल्याला लार्ज एरिया दिसन का? नाही. तर मग त्याच्यासाठी आपण काय केलो, इरॅक्ट पॉइश्चर म्हणजे बेसिकली काय स्ट्रेट उभं राहणं शिकलो. आणि स्ट्रेट उभं करल्यानं आपल्याला टेलबोनची काही जरूरत नाही आहे. म्हणून आज टेलबोन जे आपल्याकडे अवेलेबल आहे बेसिकली काय अंडर डेव्हलपमेंट अँड युजलेस ऑर्गन आहे. बट हे टेलबोन आपल्याला शोर करते की इव्होल्युशन जे आपल्याला सांगतात, इव्होल्युशन आपल्या हजारो वर्षाचं म्हणजे बेसिकली काय की आपला जो पूर्वज राहील म्हणजे बेसिकली काय म्हणू शकतो आपला काय कॉमन अँसेस्टर राहिलेला आहे. ठीक आहे. अगेन्स्ट 2 एक्झाम्पल आहे. विजडन टीथ आहे, त्यानंतर इयर मसल्स आहे. विजडन टीथ पण हर्बिव्हरसाठी यूज राहते, त्याला लार्ज माउथ लागते म्हणजे चावण्यासाठी. तर त्यासाठी विजडन टीथ आहे. आजही आपल्याकडे विजडन टीथ येते. आणि विजडन टीथ आल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो अक्कलदाढ म्हणतात मराठीमध्ये. आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात त्याला अक्कलदाढ. म्हणजे एक पर्टिक्युलर एजमध्ये येते म्हणून ते ज्यावेळेस अक्कल येते आपल्याला अक्कल त्यावेळेस नाही. आज लय लवकर लेकरायले जे छोटे छोटे लेकर आहेत त्याला लय लवकर अक्कल येऊन राहिलेले आहेत आता. तर ठीक आहे आपल्याला त्याचं एज थोडंसं चेंज करावं लागेल. आणि भरपूर त्रासदायक राहतात हे अक्कलदाढ. आल्यानंतर काय होते की या डायरेक्शनने निघतात ते म्हणजे भरपूर काही बरेच जणांना रिमूव्ह करावं लागते. बऱ्याच जणांना काय मला स्वतःच त्या गोष्टीचा त्रास झालेला आहे आणि मी स्वतःच रिमूव्ह केलेली अक्कलदाढ. ठीक आहे. तर मग अक्कल तरी आपल्याकडे आहे प्रेझेंट, ते सोडून द्या, त्याचा विषय नाही आहे. तर बेसिकली विजडन टीथ काय हर्बिव्हरसकडे प्रेझेंट होती, आज आपल्याकडे प्रेझेंट आहे. म्हणजे बेसिकली काय की आपला पूर्वज काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. आणि लास्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला इयर मसल्स. इयर मसल्स म्हणजे नेमकं काय की जे पिनाच्या साईडमध्ये हे जे पिना दिसते तुम्हाला साऊंड कॅप्चर करण्यासाठी, असं करून पहा तुम्हाला आवाज क्लिअर येते. कारण की पिनाचं तेच काम आहे की आपल्याला साऊंड काय करणे, कॅप्चर करणे. तर मग इयर पिनाच्या साईडमध्ये जे आपल्याकडे मसल्स होती त्याला इयर मसल्स म्हणतात. आणि इयर मसल्स कधी आणि कुठं कामा होती आपल्याला, ज्यावेळेस आपण जंगलात राहायचो त्यावेळेस आपल्या मागे कुठे ना कुठे शिकार लागायचा. म्हणजे जे शिकारी असतात ना टायगर वगैरे ते आपल्या मागं लागायचे. आपल्या मागं नाही, ॲनिमलच्या मागं लागतात किंवा त्यावेळेसही आपल्या मागं लागत असतील आपल्याला माहित नाही. तर मग ते साऊंड ऐकण्यासाठी आपण इयर मसलचा यूज करतो. जनावर असे कानं हलवतात ना, मसलचं मेन काम काय मुवमेंट करणे. लक्षात आपण चालतो तर मसलच्या थ्रू मी अशा पद्धतीने हँड करत आहे तर मसलच्या थ्रू. तर ऑब्विसली गोष्ट आहे की इयर मसल्स काय की कानाला हलवण्यासाठी. आज आपण जंगलामध्ये राहतो का? नाही. आपल्याला कानं हलवायची जरूरत आहे का? आणि कोणी काने हलताना दिसलं तर आपल्याला किती ऑड दिसन ते. ठीक आहे. तर मग काय झालं की हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला काय झालं इयर मसल्स काय झाली लॉस झाली. आणि आज आपल्याकडे ते काय तुमचं अंडर डेव्हलपमेंट युजलेस किंवा डिजेनरेटेड ऑर्गन प्रेझेंट आहे, ज्याची आपल्याला काही जरूरत नाही. म्हणून ती इट इज एक्झाम्पल ऑफ वेस्टिज्युअल ऑर्गन. आणि हे वेस्टिज्युअल ऑर्गन प्रत्येक ॲनिमलमध्ये प्रेझेंट असल्या कारणानं आपण हे प्रेडिक्शन काढू शकतो की आपल्या सगळ्याचा अँसेस्टर काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. तर हे एव्हिडन्सेस झाले तुमचे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, एनाटॉमिकल एव्हिडन्सेस अँड वेस्टिज्युअल ऑर्गन्स. हे म्हणजे हे काय तुमचे एव्हिडन्सेस आहे. एक वेळा पटकन रिव्हिजन करून घेऊ. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय, बाहेरचं स्ट्रक्चर ते पण आपल्याला सेम दिसतात. त्याच्यामध्ये काय तुमचं नॉस्ट्रिल्स आहे, इयर स्ट्रक्चर आहे, समजा आय स्ट्रक्चर आहे, त्यानंतर माउथ पोझिशन आहे, लाईक सिमिलॅरिटीज. तुम्ही पुस्तकामध्ये मी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, नोट्स पण टाकून देईन मी. एनाटॉमिकल म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर आपण पाहिलं. वेल्स आहे, वेल्स आहे, त्याच्यामध्ये बॅट्स आहेत, त्याच्यामध्ये कॅट्स आहेत, त्याच्यामध्ये ह्युमन हँड्स आहे. अगेन्स्ट त्याच्यामध्ये काय वेस्टिज्युअल ऑर्गन्समध्ये काय तुमचं अपेंडिक्स, टेलबोन, विजडन टीथ अँड इयर मसल्स. लक्षात येतपर्यंत हे व्हेरियस गोष्टी आहे. आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले 3 जे एव्हिडन्सेस आहेत ते काय करणार आहे, डिस्क्राईब करणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला कम्प्लिटली स्टेट बोर्डचा पार्ट 2 म्हणजे जो बायोलॉजी रिलेटेड आहे तो काय करणार आहे, टीच करणार आहे. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.